सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरा विशी दुरी, भवाची पुरी बहावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता अथवा भगवंताच्या नामचिंतना करता निवडलेला अभंग. अक्षर ब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिक कार्य तत्परतात, अलौकिक काव्य तत्परता तथा प्राप्तता सर्थंत ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप. थोडासा आवाज मोकळा करा म्हणजे आवाज. ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप, चिंतकाची चिंतामणी कैवल्य तेजोनिधी भगवान विष्णू माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय असणारे संत माझे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? ज्ञानाने श्रेष्ठ, भक्तीने वरिष्ठ, वैराग्यनिष्ठ म्हणून संबोधल्या जाणारे माझे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत, अवतार्यवंत, साम्राज्यवंत अशी ज्यांची ख्याती ती तुकोबराय. कोण तुकोबराय? याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यांच्या भक्तीचं वेळ स्वतः देवाला सुद्धा लागावं ते माझे जगद्गुरु तुकोबराय. कोण तुकोबराय? तर ऐका म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. त्या काळातील काही समाजकंटक मंडळींनी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवावा आणि 1 नाही 2 नाही 3 नाही पद्माकर महाराज 10 नाही 11 नाही 12 नाही 13 दिवस गाथा गणेश महाराज पाण्यामध्ये राहावा आणि 13 दिवस गाथा पाण्यामध्ये राहून 14व्या दिवशी जसा गाथा पाण्यामध्ये टाकला होता तसाच गाथा पाण्याच्या वरती तरंगावा. एवढं ज्यांचं सामर्थ्य, अशी ज्यांची शक्ती, एवढी ज्यांची भक्ती अशी असणारे जगमान्य, विश्वमान्य, लोकमान्य, देवमान्य, संतमान्य, संत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्त्वाचा उत्कृष्ट सर्वांच्या पाठातील परिचयातील सरळ सोपा, सगळ्यांना समजेल, उमजेल, कळेल, रुचेल, पचेल असा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. विठाला प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरा विशी दुरी, भवाची पुरी वावसी. मी तुम्हाला सांगतो देवाला भजा, देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा. भज भजती भजने हा संस्कृत मधला धातू आहे. भजा या शब्दाचा अर्थ पुरीचा भजा नव्हे तर भजा म्हणजे संस्कृत मधला धातू आहे. हा भजा म्हणजे शरण जा म्हणजे देवाला त्या ठिकाणी आपलंसं करून घ्या. हो, लोकांना पटलं नाही. लोक म्हणले महाराज जर आम्ही देवाला भजलो नाही, आम्ही देवाचं भजन केलं नाही, देवाचं आम्ही चिंतन केलं नाही तर परिणाम काय होईल? महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. आता वाया जाणे या शब्दाचा अर्थ काय लक्षात घ्या. मनाचे कान करा म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. वाया जाणे म्हणजे जी वस्तू ज्याच्याकरता आणलेली आहे तिचा वापर, तिचा योग्य वापर तिच्या करता न होणे इति नाम वाया जाणे. आता हा जो मला या ठिकाणी तुम्ही हार घातला, हा हार कोणी घातला? त्यांचं नाव मला सांगा. आदरणीय आपले वाहक सर, आमचे परमार्थ स्नेही परम मित्र आमचे वाघ साहेबांनी एवढा सुंदर एवढा मोठा हार घातला. पण लक्षात घ्या, जर त्या क्वालिटीचा महाराज नसला तर त्या हाराची काही किंमत आहे का? नाही. महाराज सुद्धा वजनदार लागेल नाही का? नाही ते एखादा लकडी पैलवान असतात ते हाराचं वजन खाली पडलं असता. लक्षात घ्या. पण मी सुद्धा तसा नाही, बोक्याच्या बोका आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज त्या हाराची काय झाली किंमत झाली. लक्षात घ्या. हा माईक कशा करता आहे पद्माकर महाराज? हा माईक कशा करताय? हा माईक माझा आवाज तुमच्यापर्यंत स्वच्छ यावा याकरता या माईकाची आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. परंतु या माईकाने जर तुम्हाला आवाज येत नसेल तर या माईकाला दिलेले पैसे वायाला गेले. एवढे मोठे लांबून मृदंगाचार्य आणले, ते जर सुंदर वाजवत नसतील तर त्यांना दिलेले पैसे वाया गेले. आता पुढे आहे का, एवढ्या लांबून महाराज बोलवला, 10-5 हजाराचं पाकिट दिलं आणि जर महाराजांनी कीर्तन नीट नाही केलं तर पैसे वायाला गेले. म्हणता खुशाल मायबाप, धन्यवाद. महाप्रसाद घ्या ना, आम्हाला सुद्धा घरी जाऊ दे. विठ्ठल बरोबर आहे. जी वस्तू ज्याच्याकरता आणली तिचा वापर त्याच्याकरता होणं ही महत्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. लोकांना पटलं. लोक म्हणले महाराज
आम्ही देवाचं भजन करायला, आम्ही देवाची भक्ती करायला, आम्ही देवाचं चिंतन करायला मोकळे आहो. परंतु एक लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या संसारिक, आमच्या प्रापंचिक इच्छा, आमच्या संसाराची एकदा का भरोभरी झाली, एकदा का आमच्या प्रपंचाची भरोभरी झाली की नक्कीच महाराज आम्ही देवाचं भजन करू. महाराज म्हणतात संसाराची भरोभरी आत्तापर्यंत कोणाच्यानी सुद्धा झाली नाही, इथून पुढे सुद्धा कोणाच्यानी होणार नाही आणि आत्ता सुद्धा कोणाचा संसार पूर्णत्वाला गेला नाही. लक्षात घ्या, संसार या शब्दाचा अर्थ असा आहे श्रू सरती सरणे. थोडं कीर्तन जड जाईल माऊली, लक्षात घ्या, कारण हेवा विनोद कोणी सुद्धा करू शकेल, पांचट गोष्टी कोणी सांगेल, परंतु आपलं आत्मकल्याण कशामध्ये होईल, आपलं आत्मकल्याण कशामध्ये आहे याकरता सत्य असतात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मनाचे कान करून ऐकलं पाहिजे. कारण श्रवण मनन निधी ध्यासन या तीन गोष्टीचं तत्व पदार्थ शोधन केल्यानंतर त्या ठिकाणी माणसाचं आत्मकल्याण होत असतं. लक्षात घ्या. हा माऊली म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया, हा करिता भरोवरी दुराविशी दुरी भवाची पुरे वावशी. एकदा का आम्ही प्रपंचाची भरोवरी केली की आम्ही देवाचं भजन, देवाचं चिंतन करायला मोकळे झालो. महाराज म्हणतात बाबा या संसाराची भरोवरी आत्ताच्यानी कुणाच्या आत्तापर्यंत कुणाच्यानी सुद्धा झाली नाही, तुमचं आमचं जाऊ द्या. तुम्हाला एक सांगतो, संसार या शब्दामध्ये एवढी ताकद आहे. संसार म्हणजे काय तर लक्षात घ्या, आता हा मंडप आहे, हा माईक आहे, हा महाराज आहे, लक्षात घ्या. तुम्ही एवढे बसलेले श्रोतू वर्ग आहात, पण एक लक्षात ठेवा, हे 100 वर्षांनी, 50 वर्षांनी, 10 वर्षांनी, 20 वर्षांनी सगळेजण मरणार आहेत का नाही, परंतु लक्षात घ्या हा मंडप इथेच राहणार आहे. हा मंडप म्हणजे हा तुमच्या गावातला असेल म्हणून इथे राहणार नाही, परंतु ही जागा इथेच राहणार आहे. या जागेला नाश नाही, परंतु लक्षात घ्या तुम्हा आम्हाला नाश आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, संसार या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे. श्रू सरती सरणे म्हणजे जो सगळ्यांना सारतो आणि तो जागीच राहतो त्याला संसार म्हणतात. म्हणून त्या संसाराची भरोवरी आतापर्यंत कोणाच्यानी सुद्धा झाली नाही. लक्षात घ्या, तुमचं आमचं उद्या आपण फार सर्वसामान्य प्रापंचिक आहोत. आपलं असून असून काय असतं महाराज लक्षात घ्या, आपला छोटा संसार आहे, परंतु ज्याचा संसार, ज्याचा प्रपंच शास्त्राने हा वर्णन केलेलं आहे असा असणारा राजा रावण, त्या रावणाच्या प्रपंचाची जर तुलना केली, त्याचा जर संसार आपण पाहिला पद्माकर महाराज तर फार मोठा आहे. किती मोठा आहे हा महाराज म्हणतात लक्षात घ्या, शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. लक्षात घ्या, रावणासारखा श्रीमंत आणि बलाढ्य माणूस आतापर्यंत या सृष्टीवरती झाला नाही. आता बोलत चला दादा, मला सांगा या विश्वाच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर जर आतापर्यंत सगळ्यात मोठा श्रीमंत आणि बलाढ्य व्यक्ती जर कोण असेल तर तो राजा रावण आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. मला सांगा तुम्ही, रावणाला बायका किती होत्या? पटपट बोला, वेळ कमी. रावणाला बायका किती होत्या? बरोबर बोला. 80,000. आमच्याच बायकाचा मिळाला म्हणून आम्हाला सोयरकी होणार. लक्षात घ्या, 80,000 बायका होत्या. किती? 80,000 बायका होत्या. मुलं किती होते? पटपट बोला ना. 2 लाख म्हणलं कोणतरी, 1 लाख मुलं होते आणि 1.25 लाख काय होते? आपलं कसं आहे महाराज, कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही, तुम्हारे खत में हमारा सलाम. फक्त मंडपात येऊन बसायचं. तुमच्या इथले श्रोते चांगलेत माऊली, हो, म्हणजे अगदी जाणकार आहेत, त्यामुळे मला सुद्धा माझी सुज्ञता आणि जाणता ठेवून बोलावं लागणार आहे. विठ्ठल रावणाचे मुलं किती? 1 लाख नातू, 1.25 लाख बायका, 80,000. मला सांगा, रावणाने जर ठरवलं असतं वाघसाहेब आमदार व्हायचं, कामदार व्हायचं, खासदार व्हायचं, मंत्री व्हायचं तर कुणाच्याही पाया पडायची गरज पडली नसती. एवढा बलाढ्य रावण होता. लक्षात घ्या, एवढं त्या ठिकाणी त्याचं बल होतं. ऐका पुढे, रावणाचं बल होतं यात नवल नाही. रावणाकडे दुसऱ्या सुद्धा ताकद होती, युक्ती होती. रावण एवढा विद्वान होता. किती विद्वान होता? रावणाची जर विद्वत्ता आपण पाहिली तर रावणासारखा विद्वान माणूस आतापर्यंत कोणी झाला नाही. लक्षात घ्या, जे आपण शिवतांडव स्तोत्र ऐकत असतो, जटाकटा संभ्रमम सगळं म्हणत नाही मी आता, ते शिवतांडव स्तोत्र जर कोणी लिहिलं असेल तर ते रावणाने लिहिलं. लक्षात घ्या, एक वेळेचा प्रसंग आहे. रावण किती विद्वान होता तुम्हाला मी सांगतो. भगवान श्री शंकरांनी त्या ठिकाणी आपल्या पार्वतीला, आपल्या पत्नीला देण्याकरता कशाची निर्मिती केली? लंकेची. कशाची? लंकेची निर्मिती केली. लंका बांधली आणि बांधल्यानंतर या जगामधला, या सृष्टीमधला सगळ्यात विद्वान आणि मोठा ब्राह्मण जर कोणी असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवण्यात यावं असा आदेश दिला आणि त्या ठिकाणी रावणाला बोलवलं. रावण त्या ठिकाणी आला आणि रावण महाराज आल्यानंतर त्यांनी काय केलं महाराज? सुंदर अशी पूजा मांडली. सुंदर असं त्या ठिकाणी त्या वस्तूचं पूजन केलं. लक्षात घ्या, पूजन झाल्यानंतर भगवान भोले शंकर, पहिलेच महाराज भोळे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. हा, बोलता नाही तर सहज नाही तर मुद्दाम बोलले
म्हणत रावण महाराज तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी तुमच्या पूजेवरती अत्यंत समाधान झालो. कारण रावणाची पूजा, कारण विद्वान होता, ब्राह्मण सुद्धा होता. लक्षात घ्या, हा रावणाची पूजा म्हणजे आपल्यासारखी नव्हती महाराज. रावणाची पूजा कशी होती? ओम स्वस्ति न इंद्रो हृदशवाः स्वस्ति न भूखा विश्ववेदा स्वस्ति नस्तारिष्टो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु यदक्षरं पदं भ्रष्टमात्रायण तुजेद्भवेत् तत्सर्वं क्षमितं देव प्रसीद परमेश्वर. अशा प्रकारे भरपूर मंत्र म्हटले. आता भरपूर मंत्र म्हणायला आपल्याकडे वेळ नाही, परंतु वजनदार मंत्र त्या ठिकाणी रावणाने म्हटले. आणि मंत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि म्हणले रावण महाराज काय मागायचं तर मागा. रावण महाराज म्हणले भोलेनाथ शंकरजी मला काही नको नाही म्हटले, काहीतरी मागावं लागतं. म्हणले द्यायचंच ही लंका देऊन टाका. काय द्या? लंका द्या. आणि म्हणून तेव्हापासून रावणाला दिलेली लंका ही भोलेनाथाची. लक्षात घ्या. आणि म्हणून त्या ठिकाणी रावणाकडे संपत्तीचा जर विचार केला तर संपत्ती सुद्धा काही नव्हती. किती संपत्ती होती? महाराज म्हणतात शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बर कुळामध्ये कोणत्या जन्माला आलेला होता? ब्राह्मण कुळामध्ये राजा रावण जन्माला आलेला होता. एवढं कुळ श्रेष्ठ होतं रावणाचं. रावणाचं कुळ म्हणजे सर्वसामान्य नाही. तुकोबराय म्हणतात जरी झाला भ्रष्ट तरी ती नेलो की श्रेष्ठ. ब्राह्मणाने दारू पिली, गांजा पिला, काही जरी पिलं, लक्षात घ्या, तरी ब्राह्मणाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुण्य तेवढंच प्राप्त होतं. ही ब्राह्मणाची ताकद आहे, त्या कुळाची ताकद आहे. म्हणून त्या ठिकाणी कुळ सुद्धा रावणाचं श्रेष्ठ होतं. मला एवढं सांगायचं, एवढं श्रेष्ठ कुळ, एवढा विद्वान रावण. बरं संपत्तीचा जर विचार केला महाराज तर 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची सोन्याची होती. आपल्या घरात सोनं नसतं. लक्षात घ्या, आपल्या घरात सोने, परंतु रावणाची घरं सोन्याची होती. एवढा श्रीमंत असणारा रावण होता. पण महाराज त्या रावणाचा सुद्धा काहीतरी इच्छा होत्या. लक्षात घ्या, त्याची पहिली अशी इच्छा होती, परंतु इच्छा होत्या, परंतु कशा होत्या? लक्षात घ्या, माणसाच्या इच्छा असाव्या, परंतु त्याच्या सांसारिक इच्छा होत्या, प्रापंचिक इच्छा होत्या. आणि संसारातल्या इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत. लक्षात घ्या, कारण संसार हा पूर्णत्वाला जात नाही. मी नेहमी सांगून जात असतो, जीवनभर जरी केला तरी अपूर्णच असतो, त्याचं नाव संसार आहे. जीवनभर जरी केला तरी अपूर्णच असतो, त्याचं नाव संसार आहे. आणि जीवनामध्ये थोडासा जरी काही क्षण जरी केला तरी पूर्णत्वाला नेतो, त्याचं नाव परमार्थ आहे. लक्षात घ्या, म्हणून त्या ठिकाणी परमार्थामध्ये काहीतरी वेळ घातला पाहिजे. रावणाच्या संसाराच्या प्रापंचिक इच्छा होत्या. काय इच्छा होत्या? आकाशाला पायऱ्या करेल, खारा समुद्र गोड करेल आणि सुवर्णाला सुगंध आणेल. लक्षात घ्या, एखाद्या माणसाने संसाराच्या इच्छा जर केल्या महाराज, एखाद्या माणसाने फार मोठा बंगला बांधला, 50 लाखाचा बंगला बांधला, आणि दुसऱ्या मजल्यावर जर गेलो आपण तर लक्षात घ्या महाराज गज उभे असतात. तिसरा मजला बांधला, तिसऱ्या मजल्यावर पद्माकर महाराज चाल काढली असते. काय असते? चाल. आतापर्यंत त्या चालीचं नाव असं आहे, ती चाल म्हणजे थांब विषय, ती थांबली नाही. चाल ही थांबणारी वस्तू नाही, त्याच्यामुळे तिचं नाव आहे चाल आहे. लक्षात घ्या, ती चाल कोणाच्याने सुद्धा थांबली नाही. तसं बंगला हा संसारातला आहे, त्यामुळे तो कधी थांबणार नाही. आता लक्षात घ्या, थोडं बारीक चिंतन आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल. एखाद्या माणसाने कोटीचा बंगला बांधावा आणि आमच्या माऊलीसारख्या माणसाने 50,000चं 1 लाखाचं मंदिर बांधावं. लक्षात घ्या, बंगल्याची पूर्णता केव्हा होते दादा? अजिबात होणार नाही. परंतु या मंदिराची पूर्णता झाली का नाही? कशाने झाली? मंदिराच्या कामा कळसू. एखाद्या मंदिरावर जेव्हा आपण मी तुम्हाला सांगत होतो, मंदिर हे त्या ठिकाणी प्रपंचातला परमार्थातला आहे आणि बंगला हा संसारातला आहे. लक्षात घ्या, संसाराची पूर्णता कधी होते महाराज? कधी होत नाही. आपल्याला असं वाटतं हे केल्याने संसार पूर्ण होईल, ते केल्याने संसार पूर्ण होईल, परंतु बाबा संसार कशाने पूर्ण होत नाही वाघसाहेब, फक्त पूर्णत्वाला जातो, त्याचं नाव परमार्थ आहे. म्हणून लोकांना त्या ठिकाणी सांगायचा अर्थ असाच आहे की करिता बरोबरी दुराविषयी दुरी भवाची पुरी वावशी. रावण मेला, परंतु त्या ठिकाणी रावणाची एकही इच्छा पूर्ण झाली नाही, कारण रावणाच्या इच्छा या संसारातल्या प्रपंचातल्या होत्या. लक्षात घ्या महाराज, तुमचं आमचं जाऊ द्या, आपण फार छोटे प्रपंचिक आहोत. एका बाईला सहज मी म्हटलं, आषाढी वारीचे दिवस होते. लक्षात घ्या, आणि एका मावशीला म्हटलं, मावशी पंढरपूरच्या वारीला चला. मावशी म्हणे, महाराज पंढरपूरच्या वारीला आली असती, परंतु मला मी सध्या मोकळी नाही, मला यायला रिकामपण नाही, वेळ भेटत नाही. म्हणलं माय लक्षात घ्या, आता 15 दिवसावर पंढरपूरची वारी आलेली आहे आणि पंढरपूरचा आनंद काय सांगावा, अत्यंत आनंद असतो. ती म्हणे, महाराज मला तर लय मोठं भजन करू वाटतं, परंतु काय सांगावं, मला आहेत 3 मुली. किती? 3 मुली. त्यातल्या 2 मुलीचे लग्न झाले आणि एकीचं लग्न राहिलं. एकदा का म्हणे महाराज
तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय मोकळी बोलत चला, मोकळे व्हा उग मरेल झेंडू सारखे बसू नका. मस्त गुलाबाचा हार कसा तसे प्रफुल्लित बसा. मी फक्त पाऊण तास कीर्तन करणार आहे. विठ्ठल त्या महिलेला म्हटलं माऊली चला ना. ती म्हणे महाराज एकदा का तिसऱ्या मुलीचं लग्न झालं की मी तुमच्या संग वाऱ्या कराय मोकळी. म्हणलं माय तिसरीचं लग्न झालं की पहिली ऑपरेशनला हजर. पहिली ऑपरेशन जाते ना जाते की दुसरी त्या ठिकाणी कशाला. लक्षात घ्या. दुसरी घरी हजर बाळात 3 हजर. दुसरी बाळात पण जाते ना जाते की तिसरी फाडकती घेऊन घरी मोकळी. तू कधी मोकळी होणार म्हणलं माय. अजिबात नाही. संसारातून आपण कधीही मोकळी होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात करिता बरोबरी. जेवढी बरोबरी करायला जाणार तेवढी आपली देवापासून त्या ठिकाणी ताटातुकी होणार. देवापासून अंतर जाणार. लोकांना हे सुद्धा पटलं. म्हणे महाराज हो आम्ही देवाचं भजन करायला तयार आहो, देवाचं चिंतन करायला तयार आहो. परंतु महाराज आम्हाला देवाचं भजन करण्याकरता काय करावं लागेल, काय सामुग्री लागेल. तेव्हा महाराज म्हणतात काही न लगे एक भावची कारण. फक्त भाव कारण आहे. कांद्याचा, बटाट्याचा, सोयाबीनचा, हरभऱ्याचा, मुंगाचा, उडदाचा, तुरीचा असंच का. भाव म्हणजे काय. बोलत चला भाव. भाव म्हणजे उडदाचा मुंगाचा सांगितला नाही. भाव म्हणजे कशाचा तर महाराज म्हणतात देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. किंवा भाव बळे आकळे एरवी ना कळे आणि कर कर्यावळे तैसारी. असंच का. कर तळे भाव बळे आकळे एरवी ना कळे का. तुम्हाला काहीच न कळे. काही कळे ना. कळते मी बोललेलं. हो लक्षात घ्या. नाही तर महाराज प्रत्येक गावामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येक 12 कोसावर भाषा आणि पाणी बदललेली असते. मागच्या 10 दिवसात मी तिकडं हातगावच्या पलीकडे गेलो आणि गेल्यानंतर आता आमचं सगळं फॅशनेबल कार्यक्रम झालेला आहे. कारण तुम्ही सुद्धा फॅशनेबल झाले ना आम्ही सुद्धा झालो. हे असे आम्ही लुगड्यासारखे धोतर नेसायला लागलो. लक्षात घ्या. हे असं धोतर पाहिल्यानंतर मी गेलो. मस्त धोतरच होतं माझ्या अंगावर, शर्ट होतं. 1-2 विद्यार्थी सोबत होते. गेल्या ते माणूस म्हणे केव्हा आल्या महाराज, केव्हा आल्या. मी म्हणलं बाबा आता हे धोतर आहे पण याला लुगड्यासारखं हे दिसायला लागलं. म्हणलं आत्ताच आल्या. लक्ष द्यायला. कारण कानडीने केला मराठा व्रतार एकाचे उत्तर एका नव्हे. जर भाषा कळली नाही तर फार मोठा त्या ठिकाणी गैरसमज होतो. म्हणून लक्षात घ्या. मला एवढंच सांगायचं भाव बळे आकळे एरवी आकळे कर तळे आवळे तैसारी. देवा कारणे भाव तस्मात. देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल, देवाची भक्ती करायची असेल तर तुकोबारा म्हणतात काही लागत नाही, फक्त भाव पाहिजे. तो भाव कुणी दिला तर लक्षात घ्या अनेक संतांनी अनेक साधूंनी भाव दिला तेव्हा त्यांना देव प्रसन्न झाला. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाईल म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. देव फक्त भावाचा भुकेला आहे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त आणि फक्त पद्माकर महाराज भाव पाहिजे. देवाला दुसरं काही लागत नाही. लक्षात घ्या. सगळ्यांना ज्ञात असलेलं उदाहरण सांगून जाईल. काय उदाहरण आहे महाराज. द्रौपदी पांचाली 5 जणांची पत्नी असणारी द्रौपदी महाभारतातला प्रसंग आहे. थोडासा मला रिपीट मॉनिटर द्या आणि बेस कमी करा म्हणजे मी सांगून जाईल. लक्षात घ्या. 5 जणांची पत्नी द्रौपदी पांचाली हसता हसता सहज बोलून गेली. आंधळ्याची मुलं आंधळी. परिणाम असा झाला महाराज एका शब्दामुळे रामायण घडलं आणि एका शब्दामुळे महाभारत घडलं. म्हणून वाणी आणि पाणी जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. त्यांनी त्या सांभाळून बोललं पाहिजे. पाणी सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या गावामध्ये पाणी नाही त्या गावामध्ये पाण्याची किंमत कळते. लक्षात घ्या. म्हणून वाणी आणि पाणी ह्या 2 गोष्टी कधी सांभाळून ठेवायच्या. लक्षात घ्या. एक शब्द जर वावगा गेला तर महाराज पायीची वाहनं लोक डोक्यावर घेतात आणि डोक्यावरचं खाली उतरवतात. म्हणून त्या ठिकाणी द्रौपदी हसता हसता बोलून गेली. आंधळ्याची मुलं आंधळे. परिणाम असा झाला दुःशासनाने दुर्योधनाने ठरवलं या द्रौपदीला माझ्या मांडीवर बसवल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस असा आला पद्माकर महाराज. एक दिवस असा आला सर्व पांडव हरले. त्या खेळामध्ये हरले. आता आपण सुद्धा एक खेळ खेळतो. माहिती आहे का तुम्हाला कोणता खेळतो. जंगली रमी पे आओ ना महाराज. पहा किती लोक हुशार आहेत महाराज. जंगली रमी आपणच निर्माण केली. आपण ते पहिले पत्त्याच्या रूपाने खेळायचो. आपण पहिले पत्त्याच्या रूपाने खेळायचो. बरं आपलं खेळणं म्हणजे येड्या बाबळीच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली. पण आता त्यांनी असं संशोधन केलं की त्याला जंगली रमी नाव देऊ. कोणती रमी. जंगली. आणि ती इथे तिथे नाही तर जंगलात खेळायची. पण ती जंगलात खेळायची गरज राहिली. पहिले आपलं कसं होतं बिस्किटच्या पुढावर चालायचं. बरोबर आहे का. आम्ही खेळायचो ना.
करण लागे ना का तुम्हाला? आम्ही म्हणजे कोणीतरी खेळत होता आपल्यात, बरोबर का? आपली बिस्किटच्या पुड्यावर, 100 रुपयावर, 1 किलो साखरेवर, बर्फीवर अशी जंगली रमी चालायची. पण आता त्यांनी ती शुद्ध शास्त्रीय करून टाकली. कशी? हां, सगळं त्या ठिकाणी डिटेल द्यायचं आणि मग घरी बसल्या बसल्या खेळायची. नलगती सायास जावे वनांतरा, कुठे जाण्याची गरज नाही. घरी बसता बसता महाराज लय लोक फसले आणि लय लोक त्यातून जिंकले. मला एवढं सांगायचं. असा असणारा तो डाव खेळून त्या ठिकाणी द्रौपदीला आपलंसं करून घेतलं. दुःशासनाने त्या ठिकाणी बैठकीमध्ये बैठक बसली आणि त्या भर सभेमध्ये थोडासा विको दिला नाही, म्हणून द्रौपदीला राग आला. थोडासा विको द्या. भर सभेमध्ये झालं असं की दुःशासन बसला, दुर्योधन बसला. दुःशासनाने आवाज दिला, द्रौपदी आली. अरे द्रौपदीचे 5 पांडव, 5 नवरे त्या ठिकाणी महाराज त्या सभेमध्ये बसलेले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, मोठे मोठे रथी महारथी, धर्मराज, भीमदादा, नकुल, सहदेव सगळे त्या ठिकाणी त्या सभेमध्ये बसलेले होते. मला एवढं सांगायचं, भाव या शब्दाचा अर्थ, त्या सभेमध्ये द्रौपदी पंचाली गेली आणि गेल्यानंतर झालं असं द्रौपदीला वाटत होतं. काय वाटत होतं? तर मी 5 पांडवांची पत्नी आहे, माझे बलाढ्य त्या ठिकाणी पती आहेत, त्यामुळे माझ्या अंगाला स्पर्श सुद्धा कोणी करू शकणार नाही. द्रौपदी सभेमध्ये गेली आणि गेल्यानंतर तोपर्यंत तिने कुठल्याही प्रकारची अर्चना देवाकडे केली नाही. परंतु दुःशासन उठला आणि उठल्यानंतर द्रौपदीच्या अंगाला स्पर्श केला, साडीला स्पर्श केला. लक्षात घ्या, वस्त्र हरण होणार. आता द्रौपदीला पंचालीला कळलं, अरे माझं त्या ठिकाणी वस्त्र हरण होत आहे. तेव्हा द्रौपदीने काय केलं महाराज? तर भीष्माचार्यांकडे पाहिलं, त्यांनी सुद्धा मान खाली घातली. द्रोणाचार्यांकडे पाहिलं, त्यांनी सुद्धा मान खाली घातली. धर्मराजाकडे पाहिलं, त्यांनी सुद्धा मान खाली घातली. याचं कारण काय होतं बाबा? तर दृष्टाचं मीठ खाल्लं होतं, अन्न खाल्लं होतं, म्हणून त्यांना माना खाली घालावं लागला. म्हणून खाताना सुद्धा चांगलं खात जा, दुष्टाचं खात जाऊ नका. लक्षात घ्या. सगळ्यांनी माना खाली घातल्या आणि द्रौपदीला कळालं. काय कळालं? अरे आता देवाशिवाय मला कोणी सोडू शकत नाही. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. या शेवटच्या क्षणाला जर आपल्याला सोडवणारा कोण असेल तर तो फक्त पांडुरंग परमात्मा देव आहे. आणि त्यावेळेस द्रौपदीने त्या ठिकाणी महाराज अंतकरणाच्या भावातून आवाज दिला, रे दीनानाथा, दीन वत्सला, दीन भक्त वत्सला, हे करुण गद्यानन श्रीकृष्ण भगवान परमात्मा, अरे तुझ्या भक्ताची लाज या ठिकाणी जात आहे आणि म्हणून या भक्ताची लाज राखण्याकरता तू आता इकडे ये, लवकर धावत ये. केव्हा त्या ठिकाणी महाराज देव आले? लक्षात घ्या, जेव्हा अंतकरणातली हाक देवापर्यंत पोचली तेव्हा लगेच देव आले महाराज. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, जय हो. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ काच कया लावी येला, हो वेळ काच कया लावी येला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लावेला, वेळ कास खया लावेला, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला, वेळ का सखया लावियला. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ कास कया लावेला, हो वेळ कास कया लावेला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया,
कयाला बियेला दीनानाथ ब्रीद सांभाळिया फुले. दीनानाथा तुझं बीत सांभाळ आणि भक्ताची लाज राख महाराज. अंतकरणातून देव जेव्हा द्रौपदीने देवाला हाक मारली, लगेच काही क्षणामध्ये भगवंत आले. आणि भगवंत आले आणि देवाने साडी पुरवली नाही द्रौपदीला, तर साक्षात देवच साडी झाले महाराज. हा भक्ताचा आणि भावाचा महिमा आहे म्हणून एक लक्षात ठेवा. तुकोपर म्हणतात देवा कारणे भाव तस्मात, नाही का. हा फक्त देवाचे त्या ठिकाणी आपल्याला जर काही करायचं असेल तर काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला भावाशिवाय काही पाहिजे नाही. पहिल्या युगामध्ये हा वेगळ्या वेगळे साधनं लागायचे पद्माकर महाराज. त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये भरपूर आयुष्य होतं. भरपूर 10-10 हजार 50-50 हजार वर्ष आयुष्य होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी तप जप ह्या साधना चालायच्या. परंतु कलियुगामध्ये हे आयुष्य नाही, कारण आयुष्य कमी झालं. आणि कमी आयुष्य झाल्यामुळे त्या ठिकाणी महाराज सोपा मार्ग करून दिला. कलियुगा माझी करावे कीर्तन जिने नारायण देईल बेटी. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात न लगे दंड न मुंड न लगे पंचाग्नी साधन. कोणत्याही साधनांची गरज नाही, तर फक्त आणि फक्त काय पाहिजे तर भाव पाहिजे. मी माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आण घेऊन सांगतो, देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काही लागत नाही, फक्त भाव पाहिजे, भाव. हा, आणि जर तो भाव आपण देवाला दिला तर देव आपला झाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल या ठिकाणी येण्यापूर्वी, बोलण्यापूर्वी लक्षात घ्या, मी तुम्हाला भावार्थ सांगितलं. आता एका मिनिटामध्ये परिहार देईल. यथामती या ठिकाणी बोलण्यापूर्वी अल्पशा वेळेमध्ये थोडंसं बोलायचं म्हणजे असं की चालू असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा नामयज्ञ सोहळा, या सोहळ्यामध्ये उपस्थित सर्व आमची कलाकार मंडळी असतील, ज्यांच्यामुळे इथपर्यंत येण्याचा योग आला, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मोठे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू माऊली महाराज देशमुख. खरं तर माऊली महाराज देशमुख म्हणजे तुमच्या गावातलं एक रत्न आहे, सोनं आहे. लक्षात घ्या. माऊली महाराजांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, परंतु मी एका वाक्यात सांगून जाईल. एकच वाक्य सांगेल माऊलींकरता. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने दिलेली तलवार होती, लक्षात घ्या. ज्याप्रमाणे आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली तलवार, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाने तुमच्या गावाला दिलेली तलवार म्हणजे माऊली महाराज देशमुख. लक्षात घ्या. फक्त दादा एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या तलवारीची धार बोचू देऊ नका. हे तुमचं कार्य आहे, हे तुमचं काम आहे. म्हणून माऊलींच्या योगाने मला या ठिकाणी येण्याचा योग आला. माऊलींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. तुम्ही म्हणाल महाराज धन्यवाद का, तर त्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा घडून आलेला योग. या ठिकाणी समस्त आयोजक, नियोजक, संयोजक, टाळकरी, माळकरी, गावकरी, गायक, वादक, विनेकरी, चौकदार, साऊंड सिस्टीमवाले, माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सरपंच, उपसरपंच, भाऊसाहेब, सदस्य, पोलीस पाटील, अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी माझी अन्नदाते आणि सौजन्यदाते झाले का सगळे? आदी करून संत महंत भाविक उपस्थित, आळंदी क्षेत्रातून, परिसरातून, गावातून उपस्थित असणारे मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, खाली बसलेले, मागा असलेले, समोर असलेले, उभे असलेले, जेवून आलेले, पिऊन आलेले, पाय लांबवलेले, पाय आखडलेले, जागी असलेले, झोपी चाललेले, जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नसतात ते, गावामध्ये एवढा मोठा सुंदर सप्ताह चालू आहे माहीत असून सुद्धा जे घरीच आहेत ते, या सर्वांना धन्यवाद देऊन चिंतनाला सुरुवात. विठ्ठल तुमच्या गावाला विशेष करून लाभलेलं रत्न म्हणजे आमचे पद्माकर महाराजांची उंची या ठिकाणी महाराज आपण सांगू शकत नाही. पद्माकर महाराजांचा पक्वास जर असला तर लक्षात घ्या, ज्याला कीर्तन येत नाही तो सुद्धा कीर्तन करेल, एवढं आमच्या पद्माकर महाराजांचा पक्वासामध्ये तप झालेला आहे. म्हणून महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लक्षात घ्या. आमचे दोन्ही गायक महाराज गणेश महाराज असतील, आमचे आदरणीय दिनेश महाराज जालन्याचेच ना,
हो, आमचे गुरुबंधू आहेत. गणेश महाराज आमचा फार जुना परिचय, लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी महाराज तुम्हाला लाभलेली कलाकार मंडळी अत्यंत महत्त्वाची, अत्यंत सुपक आहे, लक्षात घ्या. हां, एवढी व्यवस्थित आहेत. आता काही काही गोष्टी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, कधी आवाज भेटतो कधी भेटत नाही, त्यामुळे आपलं इथं तर मम होतं, लक्षात घ्या. वक्त्याला सगळ्यात मोठा जर प्राण असेल तो म्हणजे माईक आहे, आणि त्याच्यामध्ये कमी जास्त झालं तर चालत नाही, कारण स्वराची सुद्धा जुळवाजुळव होत नाही. लक्षात घ्या. या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे महाराज मंडळी, तसेच या ठिकाणी आपल्या गावातले विनेकरी, आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, आमचे ओम महाराज असतील, अभिषेक महाराज असतील, आणि या ठिकाणी ज्यांनी मला मोठा हार घातला ते आपल्या गावातील एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे आमचे वाघसाहेब, लक्षात घ्या. फार त्या ठिकाणी आमचे जुने संबंध आहेत, फार मोठे त्या ठिकाणी त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे. पण वाघसाहेब, मी तुम्हाला एक शब्द सांगून जाईल, आज तुम्ही मला हार घातला, परंतु मी तुम्हाला एक दिवस हार घालेल, लक्षात घ्या. आणि ती वेळ तुमच्यावर लवकरच येईल, लक्षात घ्या. हार म्हणजे गेल्यावर नाही, असं नाही. तुम्ही हार घालण्यासारखं काहीतरी जीवनामध्ये लवकरच तुमच्या हातून काम घडेल अशी मी देवाकडे, माऊलींकडे प्रार्थना करतो, लक्षात घ्या. आणि तुमच्या भारोभार मी तुम्हाला हार घालेल. तुम्ही मला एक घातला, मी तुम्हाला 5 हार घालेल, लक्षात घ्या. विठ्ठल. चोपदार, तुम्ही गुळ ठेवला पण उशिरा ठेवला. चोपदार, गुळ ठेवला पण उशिरा ठेवला. गुळ वेळेवर ठेवायला होता. तसं तुम्ही कोणाच्या हातचा गुळ खात नाही. त्याचं कारण तुम्हाला एका मिनिटात सांगून जाईल. एका गावामध्ये गेलो आणि गेल्यानंतर महाराज एक पोरगं खाली बसलेलं होतं आणि ते गुळ ठेवायला होतं. म्हणून मग मी माझ्या शिष्याला बोललो गुळ द्यायला. मी कोणाच्या हातचा गुळ खात, पाणी सुद्धा लवकर पित नाही. तुम्ही म्हणसाल तू काय बामण आहे का? अजिबात नाही. पण ते पोरगं गुळ ठेवायला ठेवलं. ते पोरगं काय करायचं, महाराज एक खडा तोंडात टाकायचा आणि एक खडा मला देत जाय. हां, ते याच्यावर असं स्टँडवर गुळ ठेवू लागलं. 1-2 वेळेस गुळ खाल्ला, चांगला लागला. 3ऱ्या वेळेस खाल्ल्यानंतर त्याची चव बदलली. काय बदलली? चव बदलली. मी विचार केला, म्हटलं आता याची चव बदलण्याचं कारण काय. नंतर पोराकडं जरा असं लक्ष गेलं, पोराकडं पाहिलं, पोरगं आईस्क्रीम कुल्फी सगळं एकाच करू लागलं. एक बोट असं करायचं आणि दुसरं बोट असं करायचं आहे, आणि 3ऱ्या बोटानं महाराजाला गुळ द्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणून तेव्हापासून मी गुळ खात नाही. पण आपल्या गावातले सोबदार चांगले असल्यामुळे त्यांचा मान राखतो आणि एकदा गुळ खातो. विठ्ठल. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, देवाला बसा, देवाचं भजन करा, देवाची भक्ती करा. लक्षात घ्या. आता आपण मुद्द्यावर सांगतो या शब्दाने या ठिकाणी या अभंगाची सुरुवात होते. आता सांगणारे या जगाच्या पाठीवर अनेक वर्ग आहेत. या विश्वामध्ये, या जगामध्ये सांगणाऱ्याचा वर्ग इतका झाला की ऐकणारे लोक कमी पडतील. वाघ महाराज एवढे सांगणारे झाले. पण लक्षात घ्या, सांगणाऱ्याच्या ठिकाणी काही गुण महत्वाचे आहेत. कोणते कोणते? सांगणारा अधिकारी असला पाहिजे, सांगणाऱ्याच्या ठिकाणी अनुभव असला पाहिजे, आणि सांगणारा त्या ठिकाणी आपल्या हिताचं सांगत असेल तर त्या ठिकाणी त्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या. अधिकार या शब्दाचा अर्थ काय? आधी आपण करावं, नंतर दुसऱ्याला सांगावं. या शब्दाचा अर्थ अधिकार आहे. त्याला आपण सोप्या भाषेत अधिकार म्हणू. लक्षात घ्या. तुकोबारा या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतात अधिकारी आहे. नाही तर अधिकार जर नसला महाराज तर त्या ठिकाणी उपदेश केलेला लागू होत नाही. एक पोरग तंबाखू चोळत होतं. काय चोळत होतं? तंबाखू चोळत होतं. चोळता चोळता मी त्याला पाहिलं, अरे बाळा, तंबाखू चोळणं, तंबाखू खाणं काय आहे? वाईट आहे, तंबाखू खाऊ नये. ते म्हणे महाराज, हां, तिकून त्याचे गुरुजी आले. ते म्हणलं, बाळा तुझे गुरुजी तिकून आले. ते म्हणे महाराज, गुरुजीला काय बाप्पाला सुद्धा घाबरत नाही. म्हणलं नको भाऊ, आमचं काय झालं. तितक्यात दुसऱ्या गल्लीन त्याचा बाप आला, आणि बाप आल्यानंतर त्याने अशी चोळलेली तंबाखू अशी घेतली मागितली. म्हणलं पोरगा बोलून गेला, पण थोडी का व्हायना पण बापाची लाज राखली. म्हणलं अरे, आतापर्यंत लय बोलत होता, मी बापाला सुद्धा घाबरत नाही, आता कसं काय मागं नेली. ते म्हणे महाराज, यातली अर्धी माझा बाप घेतो. लक्षाला का तुमच्या? यातली अर्धी माझा बाप घेतो, त्याच्यामुळे मी ही तंबाखू मागे नेली. मला एवढंच सांगायचं, जर बापच लेकराची तंबाखू खात असेल तर लेकरू तंबाखू सोडणार आहे का? नाही. म्हणून लेकरांना जर तंबाखू सोडावे असं वाटत असेल तर आधी बापाने आपल्या जीवनातून तंबाखू नावाचा पदार्थ काढला पाहिजे. एक बाप बैठकीमध्ये बसला आणि बसल्या बसल्या आपल्या मुलाला उपदेश करू लागला. त्यांनी काय केलं, एक बिडी घेतली आणि त्या मुलाकडे दिली आणि त्याला म्हटलं, ए बाळा, म्हणे बोला बाबा, म्हणे ही बिडी पेटू ना.
ही बिडी पेटून आण. बाळ्याने बिडी हातामध्ये घेतली आणि बाळ्या मागच्या रूममध्ये गेला. कुठे? किचन रूममध्ये. चुलीवरती बाळ्याने बिडी टेकवली. विस्त्यावरती बिडी टेकवल्यानंतर बाळ्या बैठकीपर्यंत आला, ओसरीपर्यंत आला. तोपर्यंत बिडीचा स्वभाव आहे माऊली महाराज, बिडी ही शेतलेली राहत नाही, बिडी विजून गेली. बापाला राग आला. बाप म्हणला मूर्खा नालाय का, अरे जीवनामध्ये साधी बिडी पिटू शकत नाही, काय पुरुषार्थ करणार आहे, काय करशील म्हणे जीवनामध्ये. पोरगं मोठं हुशार होतं महाराज. ते म्हणे बाबा ठीक आहे, बिडीच पेटवायची ना, एका मिनिटात बिडी पेटवतो. पोरान परत बिडी हातामध्ये घेतली आणि हातामध्ये घेतलेली बिडी चुलीपर्यंत नेली. चुलीवर टेकवली आणि टेकवल्यानंतर वळायला सुरुवात केली. कारण बिडी एक अशी इमानदार जात आहे, ओढल्याशिवाय अजिबात चेतत नाही. ओढत 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 बापापर्यंत आणली. अर्धीच्या वरी बिडी खल्लास आली. बिडी आवडणारे कोणी आहे का? आहे का? असेल तर मला पण एक द्या. गेला का? बरं झालं. तुमच्या इथला नाही बरं, आमच्या इथला. लक्षात घ्या, बिडी अत्यंत इमानदार जात आहे. बिडी ओढता ओढता त्यांनी महाराज भरपूर बिडी कमी झाली. बापाला राग आला. बाप म्हणला मूर्खान आलाय का जीवनामध्ये, अरे या बिडीने फार मोठा रोग होत असतो. छातीचा खोकला होतो, खोकल्याची छाती होते, टीबी होतो, क्षयरोग होतो, अनंत प्रकारचे आजार होतात आणि जीवनामध्ये बिडी ओढू नये म्हणे. पण बाप कसा सांगत होता, तर बिडी हातामध्ये घेतली आणि बिडी असा ओढत होता. अरे मूर्खान आलाय का, तुला लाज वाटायला पाहिजे म्हणे जीवनामध्ये, अरे इतक्या कमी वयामध्ये बिडी ओढतो. ते पोरग म्हणे बाबा आता अजिबात बोलू नका म्हणे, तुमची बिडी मागच्या दोऱ्याला चिकटेपर्यंत तुम्ही बिडी सोडत नाही आणि मला उपदेश करता लागू होईल का? नाही. मग त्या जर बापाला असं वाटत असेल की आपल्या मुलाने बिडी हा पदार्थ जीवनातून काढून टाकावा, तर त्या बापाने आपल्या जीवनातून पहिले बिडी काढली पाहिजे. काय काढली पाहिजे? बिडी सोडली पाहिजे आणि सिगारेट चालू केलं पाहिजे. असंच का? बिडी सोडायची आणि सिगारेट चालू. हे बघा, बिडी सुद्धा नाही, सिगारेट सुद्धा ओढायचं नाही. तेव्हा त्या लेकराला, त्या बालकाला उपदेश होईल. कारण हे बघा, उपदेश करण्याकरता अधिकार लागतो, परंतु वयाची तुलना नाही. सुभाषित आहे काय? सुभाषितकार सांगतात, वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान तो देही बालकाच्या. माऊली महाराज जर म्हणत असतील, हे बा हे कीर्तनकार गाणा, ते कीर्तनकार आणा, या गायकाला बोलवा, त्या गायकाला बोलवा, या महाराजाला एवढे पैसे द्या, तर तुम्ही नक्कीच माऊलीचं ऐकलं पाहिजे. त्याचं कारण आहे, माऊलींना तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तुमच्यापेक्षा काय जास्त अनुभव आहे. माऊलींनी 10-5 वर्ष आळंदीत घातले, अख्खा महाराष्ट्र पायाखाली तुडवला, भरपूर मोठं तप झालं. त्यामुळे आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. उगा एखाद्या माणसाला म्हणायचं माऊली तुम्हाला काय करतं, आम्ही लई दिवसाचे सप्ते करतो. अरे बाबा तू सप्तेच करतो, आमचे तुझे भक्त सप्ते करू करू केस पांढरे झाले, पण माऊलीनं असे कितीतरी सप्ते वाजवले आणि कितीतरी सप्ते गाजवले. लक्षात घ्या. म्हणून वयाच्या प्रबोधे, आपल्या वयाने, आपल्या वयापेक्षा एखादा व्यक्ती लहान असेल, परंतु तो जर आपल्या हिताचं सांगत असेल तर आपण ऐकलं पाहिजे, त्याला त्याचा अनुभव असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते जे सांगतो त्याचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्यांनी अनुकरण केलं पाहिजे. आता या ठिकाणी सांगणारे संत आहेत महाराज, लक्षात घ्या. सांगणारे संत आहेत, सांगतात तुम्हा आम्हाला, सांगतात तुमच्या आमच्या हिताचं. लक्षात घ्या, काय जग संतांचं कार्य आहे, काय संतांनी केलं. आता मुद्द्यावर या म्हणजे आपल्या लक्षात येईल. लक्षात घ्या, संतांचं येणं हे तुमच्या आमच्या करता आहे. पहिला प्रश्न असा आहे, संत येतात हे तुमच्या आमच्या करता येतात. लक्षात घ्या, संतांना दुसरी काही गरज नाही. संतांना जर यायचं असेल, संतांचा अवतार जर काय असेल, तर फक्त तुमच्या आमच्या उद्धारा करताय. उद्धारया जन जड जीवा जीवा, उद्धारया जन जड जीवा, धरा
अवतारकर्य संतांचं येणं जर कशा करता असेल तर फक्त तुमच्या आमच्या उद्धारा करता येईल, लक्षात घ्या. महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणासी, आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांची मार्ग. सर्व संतांनी त्या ठिकाणी बैठक घेतली. बैठकीमध्ये आढावा घेतला, विचार केला, रे हा समाज भरकटत चाललेला आहे आणि या दिशाहीन समाजाला कुठेतरी मार्गक्रमणाकडे ओढलं पाहिजे, कुठेतरी यांना मार्ग दावला पाहिजे, दाखवला पाहिजे. म्हणून संतांनी बैठक घेतली. गणेश महाराज संतांनी बैठक घेतल्यानंतर झालं असं, सर्वही संत बैसले आणि सकळ सिद्धांत मांडले. लक्षात घ्या, संतांनी बैठकीमध्ये विचार केला, या जीवाचा या जीवाचं कल्याण झालं पाहिजे, या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून संतांचं अवतार कार्य. आता लक्षात घ्या, संतांचं अवतार कार्य फक्त तुमच्या आमच्या करताय. मी एक उदाहरण सांगेल म्हणजे आपल्या लक्षात येईल. सगळ्यांना माहीत असलेलं क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र आळंदी. लक्षात घ्या, आळंदीमध्ये जा, ज्ञानोबारायांची समाधी पहा, समाधीचं दर्शन घ्या. जे सुख लाभतं ते आपल्याला इकडं वर्षभर किती देवाचे दर्शन घेतलं तरी लाभत नाही. लक्षात घ्या, त्याचं कारण आहे महाराज, समाधीचं जे सुख आहे ते तिथे गेल्यानंतर प्राप्त होतं. आता लक्षात घ्या, संतांनी तुमच्या आमच्याकरता जीवनामध्ये काय केलं तर स्वतःच्या संसाराची राख रांगोळी संतांनी तुमच्या आमच्याकरता केली. आता मुद्दा लक्षात घ्या, संतांचं अवतार कार्य, संतांचं येणं तुमच्या आमच्या करता आहे. ज्ञानोबारायांच्या जीवनामधले जर प्रसंग आपण पाहिले, तुकोबारायांच्या जीवनामधले जर प्रसंग पाहिले, कारण आपल्याला अधिकार या शब्दावर बोलायचं, सांगणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. तुकोबारायांचा अधिकार पाहणं महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, काय आहे संतांचा अधिकार तर लक्षात घ्या, सावटीच्या काळामध्ये दुष्काळ पडावा आणि दुष्काळामध्ये गुरंढोरं सोनं नाणं सगळं त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं घरचं नाहीसं व्हावं. तुकोबारायांच्या परिस्थितीचा जर विचार केला तर लक्षात घ्या, 12 गावची जहागीरदारी, सोनं नाणं, गुरंढोरं पुष्कळ असं महाराज तुकोबारायांना जर पाहायचं झालं तर तुकोबाराय एकेकाळचे कट्टर त्या ठिकाणी कोण भक्त सुद्धा आणि श्रीमंत सुद्धा तुकोबारायांना तुकसेट या नावाने ओळखायचे. तुकोबाराय मिरची देऊळला पिकवायचे आणि मुंबईला विक्र्या करता न्यायची. लक्षात घ्या, हा तुकोबारायांचा श्रीमंतीचा व्यवसाय. तुकोबाराय अत्यंत श्रीमंत होते. 350 एकर जमीन तुकोबारायांच्या घरी होती. लक्षात घ्या, आता तुकोबारायांवर असा प्रसंग आला, तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडावा. दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर तुकोबारायांच्या परिस्थितीमध्ये एवढी परिस्थिती बिकट झाली, खाण्याकरता अन्नाचा कण देखील घरामध्ये राहिलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये काही समाज कंटक आले आणि आल्यानंतर त्यांनी तुकोबारायांना विचारलं, म्हणे तुकोबाराय आता कसं वाटते म्हणे, देवना संसार तुका दोहीकडे चुराव म्हणे, तुम्ही धडतर परमार्थ सुद्धा केला नाही आणि संसार सुद्धा तुमच्याकडून नीट झाला नाही. आता काय वाटतं म्हणे, अहो तुमची पत्नी अण्णा वाचून मेली, मरण पावली, खाण्याकरता घरामध्ये एकही अन्नाचा कण राहिला नाही. त्यावेळेस तुकोबारायांच्या मुखातून उद्गार आले. उद्गार अत्यंत महत्वाचे आणि छान आहे. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळी पिढा गेली, माझी पत्नी वारली यात मला दुःख नाही, बरं झालं मी भजन करण्याकरता मोकळा झालो. हा साधूंचा अधिकारी. लक्षात घ्या, म्हणून ते साधू आम्हाला उपदेश करतात. अधिकाराशिवाय बोलणं त्या ठिकाणी योग्य नाही. लक्षात घ्या, हा ज्ञानोबारायांच्या जीवनातला जर प्रसंग पाहायचा झाला तर आळंदी गाव आहे. आळंदी गावामध्ये माझे ज्ञानोबाराय काय करायचे महाराज, लक्षात घ्या, संन्याशाची कार्ट म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना 4ही भावंडांना समाजाने त्या ठिकाणी वाळीत टाकलं. आता ते बाकीचा विस्तार मी तुम्हाला सांगत नाही. ज्ञानोबारायांना समाजाने वाळीत टाकल्यानंतर सकाळच्या वेळेला 8 वाजता ज्ञानोबाराय मधुकरी मागण्याकरता आळंदी गावामध्ये जायचे. घरोघरी जायचे. घराच्या समोर गेल्यानंतर आवाज द्यायचे, भिक्षाम देही माते मधुकरी, असा आवाज दिल्यानंतर त्या ठिकाणी घरातून बाहेर यायची आणि पाहायची कोण आहे. अरे विठ्ठल पंताचं कार्ट आहे, ज्ञाने आहे. अरे तुम्ही आळंदी बाटवली, तुम्हाला जर आम्हाला जर तुमचा स्पर्श झाला तर आम्हाला त्या ठिकाणी विटाळ होईल. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांना काढून द्यायची. समोरच्या घरी गेल्यानंतर व्हायचं असं महाराज ज्ञानोबारायांनी आवाज द्यायचा, भिक्षाम देही माते मधुकरी, असा आवाज दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईने घर उघडायचं, ज्ञानोबारायांना पाहायचं आणि नको नको ते अपशब्द, नको नको ते शब्द वापरायचे. ज्ञानोबारायांना
त्यांना काढून द्यायचं. एखाद्या जर घरी मधुकरी मिळाली तर लक्षात घ्या, काही लोकांनी समाजकंटकांनी दगड फेकायचे, माती फेकायची, शेण फेकायचा. ज्ञानोबाऱ्यांना मधुकरी दिली नाही. आता तुम्हाला सांगतो मी, संतांनी तुमच्या आमच्याकरता अवतार कसा घेतला आणि संतांचा अधिकार काय लक्षात घ्या. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाऱ्यांनी मधुकरी मागितली. थोडे मनाचे कान करून ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाऱ्यांनी मधुकरी मागितली. काय ज्ञानोबाऱ्यांना मधुकरी मागण्याची गरज होती? अजिबात गरज नव्हती. अरे जे ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात, जे ज्ञानोबाराय निर्जीव असणारी भिंत चालवू शकतात, जे ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार आहे, ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, जे ज्ञानोबाराय योग सामर्थ्यावर पाठीवर मांडे बाजू शकतात. लक्षात घ्या, त्या ज्ञानोबारायांना मधुकरी मागण्याची गरज नव्हती माऊली. पण तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांनी विचार केला. काय विचार केला? अरे काही कालांतराने कलियुगामध्ये या आळंदी गावामध्ये ज्ञानार्जन करण्याकरता, ज्ञान संपादन करण्याकरता काही जिज्ञासू साधक त्या ठिकाणी आळंदी या गावामध्ये येतील. आणि आळंदीमध्ये आल्यानंतर, कारण पोटाला आणि जीवनामध्ये माणसाला जगण्याकरता काही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यातली अन्न, वस्त्र, निवारा. लक्षात घ्या, पोटाला खाल्ल्याशिवाय महाराज त्या ठिकाणी आपण भक्ती करू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी माझे जिज्ञासू साधक या आळंदीमध्ये ज्ञान संपादन करून घेण्याकरता येतील. आणि आल्यानंतर त्यांना काहीतरी खाण्याची व्यवस्था व्हावी. आणि जर आम्ही आत्ता मधुकरी मागितली तर नंतर त्या ठिकाणी माझ्या साधकांना मधुकरी मिळेल. लक्षात घ्या, हे ज्ञानोबारायाचे तेव्हाचे विचार. लक्षात घ्या, संतांनी तुमच्या आमच्याकरता जीवनाचा त्याग केला, संसाराची राख रांगोळी केली. आता पुढे चला, संतांचं अवतार कार्य, संतांचा अधिकार मी आपल्याला एका मिनिटात सांगून जाईल. संतांचं जीवन जर काय असेल तर फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकार. विठाल संतांचं येणं तुमच्या आमच्या करता आहे. संतांचा त्या ठिकाणी जर कार्य काय असेल तर फक्त आपला उद्धार व्हावा, ही संतांची इच्छा आहे. लक्षात घ्या, एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. संतांचा, साधूचा अधिकार किती असतो लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण सांगतो. एका साधूची भक्ती चालू होती आणि भक्ती अविरत स्वरूपाची चालू असते, त्याला साधू म्हणतात. ज्याने जीवनामध्ये 6 आधू केले त्याचं नाव साधू होतं. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या गाव ताब्यात आहे त्यांनी स्वतःला पाटील म्हणून घ्यावं. लक्षात घ्या, ज्याच्या गाव ताब्यात आहे त्यांनी स्वतःला पाटील म्हणून घ्यावं. ज्याच्या सदस्य ताब्यात असतील त्यांनी स्वतःला सरपंच म्हणून घ्यावं. लक्षात घ्या, ज्याच्या मुलगा ताब्यात असेल त्यांनी स्वतःला बाप म्हणून घ्यावं. ज्याच्या पत्नी ताब्यात असेल त्यांनी स्वतःला पती म्हणून घ्यावं. लक्षात घ्या, ज्याच्या नोकर ताब्यात असेल त्यांनी स्वतःला मालक म्हणून घ्यावं. आणि ज्याच्या इंद्रिय ताब्यात असतील त्यांनी स्वतःला साधू किंवा संत म्हणून घ्यावं. वाजवा, जोराने टाळ्या वाजवा. काही वाईट न टाळ्या वाजवल्या ना. आत्ता जर इथं टाळ्या वाजवल्या नाही तर पुढच्या जन्मात रेल्वे स्टेशनवर वाजवावं लागतात. लक्षात घ्या, म्हणून कीर्तनामध्ये टाळ्या वाजवल्या पाहिजे. आता लक्षात घ्या, साधू कोण असतात, संत कोण असतात? ज्याने इंद्रिय ताब्यात घेतली ते साधू असतात. काय साधूचं भजन चालू असतं, काय साधू असतात. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि साधूचं अखंडरित्या भजन चालू आहे. लक्ष देऊन ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल. साधूचं भजन चालू आहे. साधूचं भजन कसं असतं महाराज? दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे बोवाडी. छोटस बाळ रांगत 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 साधूकडे आलं. छोटस लेकरू नेमकंच रांगायला लागलं आणि ते रांगायला लागलेलं लेकरू साधूच्या त्या ठिकाणी जवळ आलं. मालकिनीने सांगितलं होतं, अहो मी जरा पाणी घेऊन येते आणि तुम्ही फक्त मी पाणी आणेपर्यंत या लेकराचा सांभाळ करा. परंतु साधूचं लक्ष हे प्रपंचात नसतं. लक्षात घ्या, साधूचं भजन चालू झालं. हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा आणि अखंडरित्या भगवंताचं भजन चालू होतं. बोल नको रे, कीर्तन झालं, बोल ना. विठाला साधूचं भजन चालू होतं. रांगत 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 लेकरू आलं आणि कधीच
पद्माकर महाराज कधी नव्ह त्या ठिकाणी साधूच्या पायाखाली तुडवल्या गेलं. साधूला पत्ता सुद्धा लागला नाही. छोटस बाळ हा खेळता 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 साधूच्या पायाखाली गेलं. ते साधू कोण आहेत दादा तुम्ही सांगू शकता? गोरोबा काका. वा वा, छान सुंदर. गोरोबा काकाच्या पायाखाली बाळ गेलं. नुसतं गेलं नाही महाराज, तुडवल्या गेलं. हा, आणि तुडवल्यानंतर नुसतं तुडवलं नाही गणेश महाराज, तर ते लेकरू आणि माती आणि चिखल एक झाला. कसा झाला महाराज? पायाला त्या ठिकाणी रक्त लागलं, मातीला सुद्धा रक्त लागलं. माती रक्त बंबाळ झाली, परंतु साधूचं भजन चालू. काय भजन होतं साधूचं? तुडविले बाळ नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभारान बाळ तुडविले बाई, ऐक सखे बाई, कुंभारान बाळ तुडविले बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभारान बाळ तुडविले बाई, कुंभारान बाळ तुडविले कधीच त्या ठिकाणी साधूच्या पायाखाली आपलं स्वतःचं बाळ आलं आणि पायाखाली तुडवल्या गेलं. लक्षात घ्या, माती रक्त बंबाळ झाली, चिखल रक्त बंबाळ झाला, पायाला त्या ठिकाणी रक्त लागलं, अंगावरती रक्ताचे शिंतोडे उडाले, तरी साधूचं भजन चालू. मालकीनबाई पाणी घेऊन आल्या आणि पाणी आल्यानंतर घरामध्ये गेल्या. घरामध्ये गेल्यानंतर पाहिलं लेकरू दिसत नाही, कुठेतरी बाहेर गेला असं. आणि पाहण्याकरता घराच्या बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर इकडे तिकडे शोध घेतला, परंतु पत्ता लागला नाही, लेकरू दिसत नाही. अर्धा तास झाला, परंतु लेकरू दिसत नाही. आणि सहज दृष्टी गेली आपल्या मालकाकडे. मालकाच्या हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा, भजन चालू होतं साधूचं. मालकाचं भजन चालू होतं. हा, मालकाकडे लक्ष गेलं आणि पाहिलं, अहो मालक काय केलं तुम्ही? अहो माझ्या पोटचा गोळा, मी ज्याला 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये धारण केलं, ज्याला पोटामध्ये ठेवलं, त्या गोळ्याला त्या गोळ्याप्रमाणे तुडवून टाकलं. लक्षात घ्या. हा, मालकीनबाई आवाज देतात, मालक काय केलं तुम्ही? अहो एक लक्षात ठेवा, या जगामध्ये जर सगळ्यात मोठं जर कोणतं दैवत असेल तर ती म्हणजे माझी माय आहे. माय, लक्षात घ्या, सगळ्यात मोठं दैवत माय आहे. आईची उपमा कोणाला देता येत नाही. तुकोबराय म्हणतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कनवळ्याची जाती करेला भाविनती, धार फिरे आकाशी चित्त तिचे पिलापाशी. लक्षात घ्या, आई ही आईच असते. आईची उपमा कोणाला देता येत? सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ,
सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ। ताली वाजवा, ताली वाजवा। सबसे बडी है माँ, या जगामध्ये या विश्वामध्ये सगळ्यात मोठं दैवत असेल तर ती म्हणजे आई आहे, लक्षात घ्या. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना बुकारी, तू समजून उमजून वेड्या होऊ नको विचारी. बुंदी लाडूच्या पंक्ती बसवशील नको घालू पाया, काया चिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची तयार वेडा, जुळणार नाही आई बाया, जुळणार नाही माया. या सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दैवत जर कोणतं असेल तर ती म्हणजे माय आहे. याचं वर्णन शास्त्राने पुराणे सुद्धा केलं. काय वर्णन आहे. सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे, तयासीच शरीरे लोण किजे, किंवा माय बापे केवळ काशी, कुंडलिके काय केले परब्रह्म केले. लक्षात घ्या, सगळ्यात मोठं जर दैवत असेल तर ती म्हणजे माय आहे. म्हणून त्या आईची आणि वडिलाची आपण जीवनामध्ये सेवा केली पाहिजे. मला एवढंच सांगायचं, मायेचं अंतकरण जर पाहिलं तर फक्त त्याकरता आई व्हावं लागतं. हे लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण आई होऊ त्याच वेळेस आपल्याला आईची त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी आईचं अंतकरण आहे तेव्हा कळेल. एखादी आई, एखादी माता प्रसूतीचा काळ जवळ यावा आणि महाराज बाळ आडवं जावं फुटामध्ये आणि डॉक्टरांनी प्रश्न करावा, ताई तुम्हाला त्या ठिकाणी एकतर लेकरूच मिळेल नाहीतर तुमचा जीव वाचेल. ती आई एकच उत्तर देईल. लक्षात घ्या माता माऊल्या हो. ती आई सांगेल, डॉक्टर माझा प्राण गेला तरी चालेल परंतु माझ्या या लेकराचा प्राण नाही गेला पाहिजे. त्याला माय म्हणतात. लक्षात घ्या, त्याला माय म्हणतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. लक्षात घ्या, जगामध्ये सगळं भेटेल परंतु माय आणि बाप भेटणार नाहीत. म्हणून त्यांची सेवा करणं आपलं काम आहे. मला एवढंच सांगायचं, त्या आईने पाहिलं आपलं लेकरू त्या ठिकाणी चिखलामध्ये तुडवल्या गेलं, जवळ गेली आणि स्पर्श केला गोरोबा काकांच्या अंगाला. साधूचं भजन चालू होतं. साधूने भजनामध्ये साधूला व्यत्यय आणलेला आवडत नाही. साधूचं भजन चालू होतं, अंगाला स्पर्श केला. साधू जागृत झाले, भजनातून बाहेर आले आणि इकडे तिकडं पाहिलं परंतु कळालं नाही. तेव्हा मालकीनबाई म्हणते, अहो मालक काय केलं तुम्ही. माझ्या पोटच्या लेकराला, माझ्या पोटच्या गोळ्याला तुम्ही पायाखाली तुडवलं. नुसतं तुडवलं नाही तर हाड आणि मांस वेगळं करून टाकलं. एकच त्या ठिकाणी त्याचा चिखल करून ठेवला. लक्षात घ्या, माझ्या अंतकरणामध्ये मला किती वेदना होत असतील, मला काय त्रास होतो मालक, हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. लक्षात घ्या, मालक 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 त्या ठिकाणी गोरोबा काकांनी लक्षात घ्या फक्त भजनातून उठवलं, भजनातून जागं केलं. एवढा राग आला काकांना. काकांनी त्या ठिकाणी महाराज मारण्याकरता काठी घेतली. तेवढ्यात मालकिनीनं आवाज दिला, मालक
तुम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आण आहे। जर तुम्ही माझ्या अंगाला स्पर्श जरी केला तरी लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या देवाची आण आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगू का मी, साधू संत आण सांभाळत असतात। आपल्यासारखे ते किती शब्दात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 1500 शब्द घालत नाही, तर भक्त कशा करता 500 रुपया करता। आपण त्या ठिकाणी शब्द घालतो, साधू शब्द घालत नाहीत। पहिल्या काळातले लोक शपथ जपायचे आणि त्यातल्या त्यात साधू म्हणल्यानंतर विषयच नाही। देवाची आण घातली, साधूला पश्चाताप झाला आणि साधूचे वचन गेले, ज्या दिवशी लक्षात घे, ज्या दिवशी मी तुला त्या ठिकाणी अंगाला स्पर्श करील त्या दिवशी हा देह या ठिकाणी दिसणार नाही। लक्षात घ्या, गुरुबा काकांनी परत पत्नीला स्पर्श केला नाही। मला एवढं सांगायचं, साधूच्या जीवनामध्ये किती समर्पण आहे, साधूच्या जीवनामध्ये किती त्याग आहे, आणि तो साधूचा अधिकार आहे। अभंगाचं प्रथम चरण सांगतो तुम्हाचे भजन विठ्ठला, सांगतो तुम्हाचे भजन विठ्ठला, सांगतो तुम्हाचे भजन विठ्ठला, सांगतो तुम्हाचे करिता बरोबरी दुराविषी दूरी। हो लक्षात घ्या, ते अधिकारी संत तुम्हा आम्हाला सांगतात तरी सुद्धा आपण ऐकत नाही। आपला वेळ कमी आहे, मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला स्टेशनपर्यंत नेऊन पोहोचेल। लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही इतके भाग्यवान आहो, एवढे भाग्यवान आहो आपण मायबाप। लक्षात ठेवा की आपल्याला एवढे भाग्यवान आपण आहोत की आपल्याला पहिलं जर भाग्य आपलं पाहायचं झालं तर पहिलं भाग्य असं आहे की आपण या भारतासारख्या महान आणि पवित्र देशामध्ये जन्माला आलो। लक्षात घ्या, हे आपलं पहिलं भाग्य आहे। कारण या भारताचं वर्णन जर आपण केलं तर पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। या पवित्र आणि कुळवान त्या ठिकाणी देशामध्ये तुम्हा मला जन्म मिळाला, हे आपलं पहिलं भाग्य आहे। लक्षात घ्या, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती। दुसरं भाग्य असं आहे आपलं
की भारतामधून आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्माला आलो. लक्षात घ्या, काय महाराष्ट्र आहे, काय भाग्य आहे, लक्षात घ्या. अरे भारतासारखा देश नाही म्हणून आपण भारत देशाला भारत माता म्हणतो. लक्षात घ्या, अमेरिका माता कधी म्हणणार नाही, चीन मावशी कधी म्हणणार नाही, लंडन आत्या कधी म्हणते का कुणी, आफ्रिका दाजी होते असं नाही होत, पण भारत माता म्हणतात. लक्षात घ्या, कारण या भारत मातेसारखी पवित्र त्या ठिकाणी भूमी नाही. म्हणून या भारतामध्ये जन्माला आलो हे आपलं पहिलं भाग्य आहे. लक्षात घ्या. दुसरं भाग्य असं आहे पद्माकर महाराज, आपण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जन्माला आलो. ए बरोबर, मला एक सांगा, तुम्ही आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत? पटकन सांगा, फक्त वेळ कमी आहे. तुम्ही नका सांगू, मी पोराला विचारलं, पोरीला नाही विचारलं. यायला सबसिडी तुम्हाला सध्या म्हणजे बचत गट तुम्हाला सध्या भरपूर पेमेंट चालू आहे आपलं एकनाथ शिंदेचं, नाही का? लेकराला विचार कोणती स्कीम नाही सध्या. सांगा पटकन, किती राज्य आहेत भारतामध्ये? आम्हाला आमच्या गावाचा तालुकाच माहीत नाही. हो, कठीण आहे. किती राज्य आहेत सांगा पटकन. 28. कोण सांगितलं रे? क्या बात आहे, वाजवा टाळ्या त्याच्याकडे. हो, लक्षात घ्या. तुम्हाला एक सांगू का, मी इथं असलेलं लेकरू कधीच वाया जाणार नाही. कारण ही गादी आणि हे स्टेज असं आहे महाराज. बघा, ते वारकरी लेकरू हे ड्रेस घातलेला आहे. या 2-4 लेकरांना सांगता आलं नाही. 28 राज्य आहेत, लक्षात घ्या. परंतु तुम्हाला सांगतो, बाकीच्या राज्यामध्ये अहो आज आपल्या धर्माची शोकांतिका आहे माऊली महाराज. छोटे छोटे मुलं कीर्तनाला असतात, परंतु लक्षात घ्या, एखाद्या दुसऱ्या धर्माच्या लोकांना मुलांना जर विचारलं तुमचा धर्मग्रंथ कोणता आहे, तुमचं काम काय आहे, तुमचं कार्य काय आहे, तर ते लगेच उत्तर देतं, जा मुसलमानांकडे, जा ख्रिश्चन धर्माकडे. पण आपल्या लेकरांना जर विचारलं काय आपला धर्मग्रंथ कोणता आहे, सांगू शकता का तुम्ही? कोणता आहे? नाही सांगू शकत आपण. ही शोकांतिका आहे आपल्या धर्माची. लक्षात घ्या. कीर्तन ऐकत असताना उगं फक्त महाराजाच्या चुका काढत जाऊ नका. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांना अजिबात भजनाला बोलायचं नाही, आगावपणा करायचा नाही. घरी बायकोच्या हातून लवकर दे ना, आमच्यावर वजन हाणू नको. लक्षात घे. हां, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांना सांगायचं, ज्याला कीर्तन येते त्यांनाच सांगायचं, भरत महाराज तुमचं कीर्तन चुकलं. उगं कोणीही उठायचं महाराज हे जमलं नाही, अजिबात नाही. होय घरी तर काय आम्हीच भेटलो का 2-4 हजार रुपये देत नाही आमच्यावर वजन आणतं? अजिबात नाही. लक्षात घ्या. आपला धर्म जोपासणं आपलं काम आहे, कर्तव्य आहे. आपल्या लेकरांना अजिबात त्या ठिकाणी ज्ञान नाही. कशामुळे नाही? तर याचं कारण एकच आहे की येतं वडील जे करीत त्या नामू धर्म ठेवती. लक्षात घ्या. आपण जे करत असतो ते आपले लेकरं करत असतात. या लेकरांना आपण उपदेश केला पाहिजे, सांगितलं पाहिजे. काय सकाळी ज्ञानेश्वरी हातामध्ये दिली पाहिजे, गीता हातामध्ये दिली पाहिजे, आणि फक्त आपल्या धर्माचं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. महाराज तुमच्या गावातली लेकरं हुशार येतं, एकही त्याने उत्तर दिलं नाही. पण काही काही गावातली लेकरं मॅड असतात, ते सगळे उत्तर देतात. असंच का? कळलं नाही का तुम्हाला? जीव आहे का कोणतं इथं? जीव आहे ना? लक्षात. मला एवढंच सांगायचं, या भारतामध्ये 28 राज्य आहेत आणि 28 राज्यांपैकी यूपीला यूपी म्हणतात, उत्तर प्रदेश म्हणतात, बिहारला बिहार म्हणतात, एमपीला मध्य प्रदेश म्हणतात, उत्तराखंड म्हणतात, उत्तराचल म्हणतात. हां, परंतु एक महाराष्ट्र राज्य असं आहे की त्याला राष्ट्र म्हणून संबोधल्या जातं. कारण राष्ट्र ही उपमा देशाच्या ठिकाणी आहे आणि ती फक्त एकाच राष्ट्राच्या ठिकाणी ती राष्ट्र उपमा आहे, ते म्हणजे महाराष्ट्र आहे. म्हणून या लक्षात ठेवा की भारतामधून आम्हाला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला, हे आपलं दुसरं भाग्य आहे. काय आहे या महाराष्ट्रामध्ये? लक्षात घ्या. या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते कुठंच नाही. शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तिथे मुकुट जयाची द्वारी, सोन्याचा पिंपळ द्वारकेचा राणा पांडवागरी. लक्षात घ्या. काय आहे या महाराष्ट्रामध्ये? सगळ्यात मोठं जर दैवत कोणतं असेल तर या महाराष्ट्रामध्ये तो हा देवाचा तो देवा बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचा देव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा पंढरीराव. जा बालाजीला जा, भारतामध्ये कुठेही दर्शन घेण्याकरता जा, देवाचे चरण स्पर्श करायला मिळत नाही. परंतु पंढरपूरला जा, भगवंताच्या चरणावरती आपलं हे मस्तक ठेवता येतं. ही ताकद फक्त
फक्त या महाराष्ट्रामध्ये, लक्षात घ्या. म्हणून हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे. काय आहे महाराष्ट्रामध्ये? का भाग्यवान समजतो आम्ही या महाराष्ट्राला? का आम्हाला जन्म मिळाला आणि आमचा जन्म का भाग्यवान आहे? त्याचं कारण असं आहे, या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले. ज्ञानोबा तुकोबाऱ्यासारखे संत, ज्ञानेश्वरी गीते सारखा ग्रंथ आणि माझ्या वैष्णव वारकरी संप्रदायासारखा पंथ फक्त या महाराष्ट्रामध्ये, लक्षात, बाकी कुठेच नाही. म्हणून हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, लक्षात घ्या. या महाराष्ट्रामध्ये अजून जर सांगायचं झालं तर फार मोठं नवल आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा, एकोबा चकोबा, हा मीराबाई, जणाबाई, सखूबाई, बहिणाबाई अशा मोठ्या मोठ्या थोर संत कवी होऊन गेल्या. या महाराष्ट्राच्याच मातीमध्ये, या पवित्र मातीमध्ये घडल्या, लक्षात घ्या. यात नवल नाही, परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अजून एक नवल घडलं. ते नवल म्हणजे या महाराष्ट्रामध्ये देवाला, संताला, यात नवल नाही. तिसरं नवल असं आहे, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मोठे मोठे शूरवीर सुद्धा जन्माला आले. त्यातलं एका शूरवीराचं नाव जर सांगायचं झालं तर सांगण्याची गरज नाही, ते आपल्या सगळ्यांच्या ओठावरती आहे. ते म्हणजे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांबद्दल बोलायचं म्हणजे फार त्या ठिकाणी महाराज काय वाणू आता नफरे वाणी मस्तक ठेंगणा चरणी ठेवी तशी, लक्षात घ्या. काय बोलावं छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार नेहमी कीर्तनामध्ये बोलायचे, सांगायचे, माऊली महाराज कीर्तन हा त्या ठिकाणी कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगितले पाहिजे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाचा विषय होता कामा नये त्या ठिकाणी. म्हणून मी 5 मिनिटांमध्ये सांगून जाईल. शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं महाराज. आज या धर्ममंडपामध्ये तुम्ही आम्ही बसला आहात, मी कीर्तन करत आहे, तुम्ही कीर्तन ऐकत आहात. हे जर उपकार कुणाचे असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, लक्षात ठेवा. याच्या जवळ गेलं की माझे शब्द अडकायले, माग आले की बरं वाटेल. काहीतरी मिस्टेक आहे, पण आता जाऊ द्या, जे आहे ते बरं आहे. या धर्ममंडपामध्ये तुम्ही आम्ही बसलो आहोत, मी सांगत आहे, मी बोलत आहे, उपकार छत्रपती शिवाजी महाराजांची, लक्षात ठेवा. नाही तर दिल्लीच्या तख्तावर जावं लागलं असतं आणि विचारावं लागलं असतं, जहापना प्रतापपुर में सप्ताह का आयोजन किया है, हमें सप्ताह करना है, आज भरत महाराज जाधव का कीर्तन है और आपकी अनुमती चाहिए. त्यांनी सांगितलं असतं क्या रहता है कीर्तन, आपल्याला सांगावं लागलं असतं. एक बुआ पांढरे कपडे नेस के आता है और कस के कंबर आवड़ता है, और एक नाल बजाता है, 2 फुंगी बजाते हैं, एक गिटार बजाता है, और कुछ लोग यहाँ करते हैं. ते म्हणलं असतं हे चालणार नाही. ये क्या लगा रखा है तुमने, ये महाराष्ट्र हमारा, ये भारत हमारा, ये चलता नहीं, ये चलेगा नाही. कीर्तन करू दिलं नसतं, परंतु माझ्या राजाने उपकार करून ठेवले तुमच्या आमच्यावरती, लक्षात घ्या. उपकार करून ठेवले की तुम्हा आम्हाला या स्वराज्याची स्थापना करून दिली, लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी सांगत असतो, अरे धर्माच्या संबंधात बोलायचं झालं तर अख्खं कीर्तन विसरून जा, परंतु 2 वाक्य चित्त देऊन ऐका. इथं बसलेल्या तरुण मुलांनो लक्षात घ्या, 2 वाक्य लक्षात घ्या. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी वागू नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी वागू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल अशी कधी वर्तणूक करू नका. या 2 वाक्याला जीवनामध्ये तडा जाऊ देऊ नका. झालं आपलं कीर्तन सफल. मी पोरींसाठी बोलतो, मुलांसाठी बोलतो. आज त्या ठिकाणी महाराज परिस्थिती गंभीर झालेली वाघसाहेब, कितीतरी मुली पळून जात आहेत. कितीतरी मुलं पळून जात आहेत, बावळटपणा करतायत. पण एक लक्षात ठेवा, अरे ज्या मायबापानं तुम्हाला हाडाचं मांस रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी जोपासना केली, लहानाचं मोठं केलं. अरे तुमच्या बापानं कधी जेवण केलं नसेल, पण तुम्हाला जेवण दिल्याशिवाय बाप त्या ठिकाणी महाराज दिवसभर त्या ठिकाणी रात्री झोपला नसेल, लक्षात. अरे बापाने त्या ठिकाणी साधा शर्ट वापरला असेल, पण तुम्हाला वापरण्याकरता चांगला शर्ट दिला असेल. अरे माईनं कधी पायामध्ये चांगली चप्पल घातली नसेल, पण माझ्या परीला, माझ्या पोरीला, माझ्या मुलीला, माझं एकुलतं एक लेकरू आहे, त्या मुलीला त्या ठिकाणी महाराज भारीची शँडल दिल्याशिवाय राहिली नसेल, लक्षात ठेवा. बापाने माईने तुमच्या आमच्याकरता काय केलं महाराज, काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती.
किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तडपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठवर घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार लक्षात घ्या कधीतरी डोळ्यासमोर चित्र रेखाटा रे आपल्याला शाळेत जाण्याकरता चांगले पुस्तकं चांगले पेन चांगले वह्या दिल्या चांगलं दप्तर दिलं पण त्याच आईला घालण्याकरता काही काळ साडी नव्हती पण त्या आईनं तुमची पुरवण केली त्या बापानं तुमची पुरवण केली म्हणून तरुण मुलांकडून एक वाक्य लक्षात ठेवा जीवनामध्ये आपल्या बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नका कारण आपण पवित्र देशामध्ये पवित्र मातीमध्ये जन्माला आलो लक्षात घ्या म्हणून त्या ठिकाणी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत मी सांगत होतो हा की ते संस्कार माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माईने त्या ठिकाणी दिली कुणावर दिली कुणावरती संस्कार घातले मासाहेबांनी तर लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज सारखा पुत्र त्या ठिकाणी जन्माला घातला जर आपल्याला वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराज प्रतापपूरमध्ये जन्माला यावे तर लक्षात घ्या महाराज आपण स्वतः जिजाऊ झालं पाहिजे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पोटी उदरी जन्माला येतील आपल्याला पहिले जिजाऊ झालं पाहिजे काय केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काय क्रांती केली अरे आज तुम्ही बसला मी कीर्तन करत आहे हे उपकार जर कोणाचे असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मी एक वाक्य सांगून जाईल काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती सबकी अजून एक वाक्य सांगून जाईल माझा राजा देव नव्हता परंतु माझ्या राजामुळे माझ्या आया बहिणींच्या कपाळावरती कुंकू डोक्यावरती पदर अंगणामध्ये तुळस मंदिरावरती कळस हीच आहे माझ्या महाराष्ट्राची आणि माझ्या छत्रपती शिवरायांची खरी ओळख असा महाराष्ट्र असा राजा असा पुत्र त्या ठिकाणी जिजाऊ आई साहेबांनी घातला त्या पुत्राचं वर्णन काय करावं महाराज असा राजा पुन्हा होणे नाही एकच राजा झाला एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वारले तोला निजण्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय भवानी जय भवानी जय भवानी जय शिवाजी हर हर माझ्या राजाचं राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर असा राजा जिजाऊ मातेने त्या ठिकाणी आपल्या पोटी घातला टाइम झाला पण मी 2 मिनिटात सांगून जाईल त्या महाराष्ट्राच्या पावन आणि कुशीमध्ये आपण जन्माला आलो हा ज्या मातीमध्ये मोठे मोठे शूरवीर जन्माला आले लक्षात घ्या आपण जन्माला आलो पद्माकर महाराज यात नवल नाही परंतु आपल्याला कोणता जन्म मिळाला हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या या सृष्टीवरती अनेक जीवजंतू आहेत परंतु एक वाक्य लक्षात ठेवा
हा पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगती आडवांना कधी कळत नाही कीर्तनाला यावं आणि कीर्तनाला आलेले त्या ठिकाणी माणसं असतात कुत्रे गावामध्ये भरपूर असतात परंतु त्यांना कळत नाही की आपण कीर्तनाला जावं लक्षात घ्या कीर्तनाला यावं असं कोणाला वाटत असेल तर ती सद्बुद्धी फक्त माणसाकडे आहे महाराज म्हणतात अनेक हे ज्ञान नाही कुठे म्हणून तुम्हा आम्हाला जो नरदेह मिळाला हा नरदेह गणेश महाराज इतका सर्वसामान्य नाही हा नरदेह इतका दुर्लभ आहे नाथ महाराज फार सुंदर सांगतात नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना हे वासुदेव वासुदेव म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा का गट्याळी न्याय मिळाला हा देह न घडो उपाय घडाले जसे की एखाद्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा त्याच पद्धतीने तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला मी 2 मिनिटांमध्ये सांगून जाईल आपली वेळ झालेली लक्षात घ्या म्हणून मिळालेला नरदेह महाराज चांगला वापर करा देशाकरता धर्माकरता परमार्थाकरता जर जीवनामध्ये करता आलं तर चांगलं करा आणि वाईट केल्याशिवाय राहू नका करता आलं तर चांगलं कारण वाईट केल्याशिवाय महाराज म्हणतात लक्षात घ्या महाराज म्हणत आहेत एक गीत फार सुंदर आहे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना आता हे प्रमाण नाही ते दिलं असतं हे काही कीर्तनात महाराज गायक फार सुंदर आहेत नाही तर परवा दिवशी कीर्तन होतं महाराज गणेश महाराज गायक एवढे डेंजर होते वादक गायक असले तर बरं आहे नाही तर माती होती कीर्तन करायची लक्षात घ्या मी एक प्रमाण म्हटलं प्रमाण फार सुंदर आहे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती भजने हुशार होते ते म्हणे कोणी केली महाराज दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती त्याला वाटलं दुधापासून उदबत्ती निर्माण सुरू केली कारण आमची आता वारकरी अगरबत्ती सुरू झाली ना असं वाटलं दुधापासून सुद्धा अगरबत्ती दुसरं प्रमाण म्हणलं एका जनार्दनी घोडो त्यांचा संग भजने म्हणत एका जनार्दनी घोड यायचा संग तिसरं प्रमाण दिलं म्हणलं तुका म्हणे महा पातके पतित ते म्हणत तुका म्हणे महा 5चे 25 लक्षात घ्या एवढं सांगायचं प्रमाण नाही तर प्रमाण दिलं असतं जीवनामध्ये जीवन जगत असताना एक वाक्य लक्षात ठेवा चांगलं कुणाचं करता आलं नाही तर करू नका परंतु महाराज दुसऱ्याच्या जीवनामध्ये वाईट काम करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्याच्या पायामध्ये काटाहून टोचण्याचं मोडण्याचं काम करू नका हा झालं महाराज कीर्तनाला येणं तर या पण येणाऱ्या माणसांना घरी थांबवू नका जर देता आलं तर दान द्या परंतु जे देत असतील त्यांना अडवू नका आता काही गावामध्ये एवढी परिस्थिती बिकट झाली महाराज लोक सत्य तर करत नाहीत पण करणाऱ्या सुद्धा करू देत नाहीत म्हणून काड्याकर्त्यांना विनंती आहे कार्यकर्ते वेगळे आणि काड्याकर्ते वेगळे तुमच्या इथं काड्याकर्ते नाहीतच मला वाटते कार्यकर्ते आहेत कारण माऊली म्हणत महाराज आमच्या गावासारखं गाव नाही लक्षात घ्या पण मला एवढं सांगायचं की आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कोणाला त्रास देऊ नका परमार्थ 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 म्हणजे वेगळा नाही दुसऱ्याचं चांगलं चिता दुसऱ्याचं चांगलं चिंतन करा तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण जर दुसऱ्याचं अंतःकरण दुखवलं नाही तर आपल्याला सुद्धा भगवंत कधी त्रास देत नाही जीवनामध्ये काही कमी पडू देत नाही म्हणून एवढंच सांगायचं आपल्याला नरदेह मिळाला महाराज हा नरदेह अनमोल आहे अनमोल किमतीचा आहे म्हणून माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे एक गीत फार सुंदर आहे माणसा आता तरी माणसात कलियुगाचं वार लागल लाचारीनं जीवन जगल कलियुगाचं वार लागल लाचारीनं जीवन जगल आता तरी तू सावध हो रे येड्या माईला वचन वेड्या दे माणसा आता तरी माणसात ये वेड्या माणसा आता तरी माणसात म्हणून माणसाने
माणसाने माणसासारखं जगलं पाहिजे. लक्षात घ्या, नाही चांगलं करता आलं तर करू नका, सोयरिकी करता आलं तर करू नका, परंतु सोयरिकी मोडण्याचं काम करू नका. तसं आता सोयरिकी मोडायला त्या ठिकाणी महाराज आपल्याला कोणी विचारत नाही. प्रत्येक गावात जर गेलं तर 50 संन्याशी पाहायला मिळतात. तुमच्या गावात आहेत का? हो, 50-50 ब्रह्मचारी कुठंच महाग गेले? 50 तर 100% महाराज. पहिले मठ होते, लोकांना असं वाटत होतं या मठावर कोणाला आणावं. आळंदीला जायचे, पंढरपूरला संन्यासी भेटत नव्हता. आता असं म्हणा की इथून पुढं मठ कमी पडणार आहेत, एवढे संन्यासी झाले. त्यामुळे सोयरिकी मोडायचा विषयच नाही. पण तरी सुद्धा सांगतो, हा जीवनामध्ये दुसऱ्याचं वाईट होईल असं कधी करू नका. आणि महाराज तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी ह्या गोष्टी आपल्याला कळतील त्या दिवशी आपल्याला वेगळा परमार्थ करण्याची गरज पडणार नाही. म्हणून त्या ठिकाणी एवढंच सांगायचं की करिता बरोबरी दुराविषयी दुरी. हा संसार, हा प्रपंच किती जरी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी महाराज जिथला तिथं राहणार आहे. भवाची पुरी वावशी, भवसिंधूच्या पुरामध्ये एक दिवस आपल्याला वाहून जावं लागणार आहे. मग आपल्याला जर भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जायचं नसेल तर त्याकरता काय केलं पाहिजे? एकदा हाताने टाळी नाव विठो पार कुमाई. हा, वा वा जय हो. क्या बात है, वा 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 जय हो. टाळी टाळी टाळी. वाजवा एकदा टाळी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुराविषयी दुरी, भवाची पुरी वावशी. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे, आणि विठोबाची करिता बरोबरी दुराविषयी दुरी, भवाची पुरी वावशी. यथामती यथा काही बोलण्याच्या मुखामध्ये जर काही माझ्या वाणीतून वेडा वाकडा शब्द गेला असेल तर त्या ठिकाणी तो माझ्या बुद्धीचा दोष, माझ्या वाणीचा दोष म्हणून त्या ठिकाणी मला परत करावा. हा अभंग असाच असेल, हा अभंग असाच आहे, परंतु याचा अर्थ असाच असेल असं मी सांगू शकत नाही. माझ्या वेड्या वाकड्या बुद्धीने मला जसं सुचवलं, जशी संतांची कृपा झाली तसं बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी मला इथं बोलवलं त्यांची त्या ठिकाणी हा मनस्वी आभार मानतो. आमची माऊली असतील, माऊलींची ते आमचे वाघसाहेब असतील, आमचे या मंडळाचे अध्यक्ष असतील, आमचे धावटेकर मामा, खरोखर त्या ठिकाणी महाराज काय रत्न आहे तुमच्या गावामध्ये. 2-3 रत्न आहेत. आमच्या शिवानी तर या ठिकाणी कीर्तनाला दिसत नाही, आहेत का कुठे? आहेत का? वा वा, क्या बात आहे. खरोखर तुम्हाला एक सांगू का मी, तुमच्या गावामध्ये माझं तुम्हाला पटलं नाही पटलं तर मला काही अडचण नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, तुमच्या गावामध्ये तुमचं गाव भाग्यवान आहेत महाराज, अत्यंत भाग्यवान आहे. माऊलीसारखे महाराज तुमच्या गावामध्ये आहेत, शिवानीताईसारखे त्या ठिकाणी कीर्तनकार तुमच्या गावामध्ये आहेत. ताईंचं कीर्तन मी घेतलं होतं. हा लोकमत महाराज यांचं आम्हाला त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी तुम्ही कीर्तन द्या. एवढंच मला सांगायचं की पुत्र दे ऐसा गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. धावटेकर मामा
सगळ्या गोष्टी होतील, परंतु परमार्थामध्ये येणं सोपं नाही आणि ते तुमच्या नशिबात आहे. तुम्ही कमवलं. जगामध्ये सगळ्यात मोठी श्रीमंती काय असेल तर फक्त संस्कार आहेत आणि म्हणून ही संस्कार श्रीमंती, संस्कार कमाई तुम्ही त्या ठिकाणी कमवलेली आहे. हा आमचे माऊली असतील, माऊलींचं सांगायचं कामच नाही महाराज. माऊली म्हणजे नावाप्रमाणे त्यांचं कार्य आहे. माऊलीबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. माझे ते मित्र आहेत, ज्येष्ठ गुरुबंधू सुद्धा आहेत आणि मला त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन करतात. माझं सुद्धा ते नेहमी मार्गदर्शन घेतात. वयाने माझ्यापेक्षा लहान असले तरी ज्ञानाने आणि बुद्धीने महान आहेत. आमचे या ठिकाणी